नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही बघू शकता आपल्या मागे कोण उभा आहे। फायनली आपण आपल्याला जी गाडी आवडती ती घेतलेली आहे आणि हल्लीच हिचं 500 किलोमीटर वरती जे पहिलं सर्व्हिस होतं ते सुद्धा झालं आहे। 4 जुलै 2026 आजची तारीख आणि जवळजवळ 16 दिवस झाले आपल्याला ही गाडी घेऊन। रॉयल एनफील्ड हंटर 350 350 सीसी ची ही गाडी। त्याचा सर्व्हिस एक्सपिरियन्स आपला पहिला कसा होता आज आपण हे शेअर करणार। पहिल्या सर्व्हिस मध्ये आपण गाडीमध्ये काय काय केलं, काय चेंज केलं आणि कॉस्टिंग किती आली हे पूर्ण माहिती घेणार आहोत आज। रॉयल एनफील्ड जी आहे ती पहिले 4 सर्व्हिस जे आहे ते फ्री देतात, ज्याच्यामध्ये लेबर कॉस्टिंग जे आहे ते पूर्णपणे 0 असते आणि जे काही पार्ट किंवा ऑइल्स आणि इतर एसेसरीज लागेल त्याचे ते फक्त चार्ज घेतात। पहिल्या सर्व्हिसची टोटल कॉस्टिंग किती गेली हे जाणून घ्यायसाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा। मित्रांनो, 500 वरती याची पहिली सर्व्हिस होती। ठीक आहे, मी जेव्हा गाडी शोरूमला नेली तेव्हा जवळजवळ 600 किलोमीटर झालेले होते आणि मला ह्या गाडीमध्ये एक प्रॉब्लेम सुद्धा येत होता। तो पण मी शोरूम मध्ये दाखवला, त्याला 2दा दाखवला। तो नेमका काय प्रॉब्लेम होता ते मी शेवटमध्ये सांगणार। आधी आपण सुरू करूया की आपण ह्या सर्व्हिस मध्ये काय काय केलं। रॉयल एनफील्ड जे आहे याच्या पहिल्या सर्व्हिस मध्ये इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर हे दोन्ही गोष्टी चेंज करून घेतात। सर्वात अगोदर त्यांनी इंजिन ऑइल काढून घेतलं पूर्णपणे। ठीक आहे, पूर्ण ड्रेन झाल्यानंतर ही जी तुम्हाला कॅप दिसत आहे इथे ऑइल फिल्टर लागलेलं राहते। तर त्याच्यानंतर इथून त्यांनी ऑइल फिल्टर काढून त्याच्यावरती जी ओरिंग राहते ती सुद्धा त्यांनी रिप्लेस करून घेतली। ठीक आहे, नवीन टाकल्यानंतर त्यांनी इथनं ऑइल जे आहे ते पोर केलं, 1 लिटर ऑइल टाकलं आणि त्याच्यानंतर 700 ml म्हणजे असं ओव्हरऑल 1.7 लिटर जे आहे ते इंजिन ऑइल पूर्णपणे गेलं। रॉयल एनफील्ड जे आहे ते 15W50 ग्रेडचं ऑइल वापरतो। ठीक आहे, मी जेव्हा त्यांना ऑइलची बॉटल विचारली तेव्हा त्यांनी मला ड्रम दाखवून दिले। ते ड्रम मधूनच प्रत्येक गाड्यांमध्ये टाकतात। 15W50 हे रिकमेंडेड ऑइल आहे रॉयल एनफील्डच्या गाड्यांसाठी त्याचे, आणि नेहमी तेच टाकायचं। इंजिन ऑइल चेंज झाल्यानंतर त्यांनी चेन क्लिनझरने चेन आधी क्लीन करून घेतली, त्यानंतर ब्रशिंग करून पूर्ण डर्ट त्याची बाहेर काढून घेतली, त्यानंतर त्याला चेनला लूप केलं, लुब्रिकेंट केलं पूर्णपणे आतून आणि बाहेरून। त्याचे तिन्ही साईड त्यांनी पूर्ण प्रॉपर लूप करून घेतले आणि त्याच्यानंतर जेवढेही याचे नट्स अँड बोल्ट्स आहे, जेवढे पण नट्स अँड बोल्ट्स आहे ते प्रत्येक टाईट करून घेतले। एखादी जर लूज झाला असेल तर त्याला टाईट करून घेतले आणि ब्रेक, क्लच आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जे आहे जसे लाईट्स, इंडिकेटर्स ह्या सगळ्या गोष्टी चेक करून घेतल्या। तर अशा प्रकारे आपल्या गाडीची पूर्ण सर्व्हिस कंप्लीट झाली। आता ह्या सर्व्हिसची जी टोटल कॉस्टिंग आहे 1578 रुपये याची टोटल कॉस्टिंग आली, ज्याच्यामध्ये पहिली वस्तू जी चेंज झाली ती आहे ऑइल झालं। ठीक आहे, सेमी सिंथेटिक ऑइल 15W50चं ते पडलं आपल्याला 765 रुपये। त्यानंतर एक सर्व्हिस किट होती ज्याच्यामध्ये एअर फिल्टर आणि ओरिंग, त्याची जी ओरिंग राहते ती 193 रुपये। आणि त्याच्यानंतर चेन लुब्रिकंट, चेन क्लिन्झर आणि हा ब्रश, चेन क्लीन करायसाठी जो हा ब्रश येतो हा आपण रॉयल एनफील्ड कडनं घेतलाय। ठीक आहे, याची टोटल मला 600 रुपयाच्या जवळजवळ पे करायला लागले। असे टोटल मिळून यांनी एक ड्राय वॉश पण एक काहीतरी ऍड केलाय 20 रुपयाचा। तर असं पकडून टोटल आपले 1578 रुपयाचं जे बिल झालं। या 1578 रुपयाच्या बिलामध्ये 2 गोष्टी ज्या आहेत ते कंपल्सरी होत्या, एक तर ऑइल चेंज आणि दुसरं त्या ऑइलचं ऑइल फिल्टर आणि ओरिंग। याची टोटल जे आहे जवळजवळ 1000 रुपये त्यांनी चार्ज केलेत। त्याच्या व्यतिरिक्त जे काही मी याच्यामध्ये घेतलं आहे जसं चेन क्लिनर आणि चेन लूप झालं, चेनचा ब्रश झाला, हा मी स्वतःहून घेतलेला आहे। हे तुम्ही मायनस पण करू शकता। जर तुम्ही यापैकी कुठलीही वस्तू घेणार नाही तर तुमचं मॅक्स टू मॅक्स बिल 1000 रुपये येणार, त्याच्यावरती त्यांचं बिल येणार नाही। ह्या गोष्टी घेणं न घेणं हे कंपल्सरी नाही आहे, हे आपण डिसाईड करणार घ्यायचे की नाही घ्यायचे। माझ्याकडे ह्या वस्तू नव्हत्या म्हणून मी ह्या घेतल्या। तर आता हीच झाली सर्व्हिसची गोष्ट। आणि ह्या 15 ते 20 दिवसामध्ये मला जो गाडीमध्ये एक प्रॉब्लेम जाणवला तो एक होता की गाडीमध्ये कितीही फ्यूल असलं तरीही ते फ्यूल इंडिकेटर वरती शो प्रॉपर नव्हतं होत। गाडीची फ्यूल इंडिकेशन जे आहे ते नेहमी ब्लिंक करत राहायची
त्या ब्लिंक केल्यामुळे मी सतत त्याच्यामध्ये पेट्रोल टाकत राहायचो. मी जरी 200-300 रुपये 400 रुपयाचं जरी पेट्रोल टाकलं असेल तरी ते थोड्या वेळानंतर ब्लिंक करायला लागायचं आणि येलो लाईट स्टार्ट होऊन जायचा. तर मला प्रॉपर त्याचं गेसिंग येत नव्हतं. पहिल्यांदा ज्या शोरूमला दाखवलं त्यांनी सांगितलं की पेट्रोल ऑलरेडी कमी असल्यामुळे ते तसं होतंय. त्यांनी काढून चेक केलं तर त्यामध्ये फक्त 2.5 लिटर पेट्रोल निघाला आणि तिथून मला सॅटिस्फॅक्शन भेटलं नाही. तर मी दुसऱ्या रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये गेलो. त्यांनी तिथे सांगितलं की हा प्रॉब्लेम प्रत्येक रॉयल एनफिल्डच्या प्रत्येक गाड्यांमध्ये आहे. आता किती पट हे खरं आहे खोटं आहे ते मला नाही माहिती, पण त्यांनी मला सांगितलं की हा जो प्रॉब्लेम आहे तो हंटरमध्येच नाही तर क्लासिकमध्ये पण आहे आणि इतर गाड्यांमध्ये पण आहे. तिन्ही ज्यांच्या जे गाड्या आहेत त्याच्यामध्ये फ्यूल इंडिकेशन कधीही प्रॉपर होत नाही, कारण याचं फ्यूल गेज जे आहे ते टँकपासून थोडं वरती आहे. तर याला आपण काहीच करू शकत नाही. तर तुम्ही तुमची गेसिंग तुमच्या पेट्रोल आणि तुमच्या किलोमीटरच्या रनच्या हिशोबाने ठेवा, असं त्यांनी मला सांगितलं. तर ही होती आपल्या पहिल्या सर्व्हिसची पूर्ण माहिती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि महत्त्वाचा वाटला असेल, तुम्हाला त्याच्यामधून कुठली माहिती महत्त्वाची वाटली असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि